नमस्कार, मी विवेक ठाकूर। आज आपलं महापारेषण अउदा सवसू विभाग बोईसर ह्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे। वृक्षारोपण 2026 2016 साली आपल्या बोईसर विभागामार्फत हे प्रथा सुरू करण्यात आलेली आहे की आपण जे डोंगर भाग आहे तिथे शेतकऱ्यांच्या घरी किंवा डोंगर दऱ्याच्या भागामध्ये जातो आणि फळझाडं जंगली झाडं अशी लावतो आणि आपल्याकडून प्रामाणिक प्रयत्न करतो की ती रुजली पाहिजेत। त्याच्याकरता आपण शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात झाडं देतो। तर ते आज चालू केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचे आपले कर्ता प्रमुख संजय अधिकारी साहेब आहेत, तर त्यांनी हे चांगलं नियोजन केलेलं आहे। तर मी साहेबांचे आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो। साहेबाई एक हे बनवलेली आहे क्लिप, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। तर त्या माहितीचा उद्देश असा आहे की उद्यासाठी आपण हिरवी दुनिया घडवूया। कारण आज तुम्ही बघितलं की आपल्याकडे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट येतात। त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने भरपूर झाडं कापली जातात। जी झाडं कापली जातात त्याला नाईलाज आहे, पण माणसामध्ये पण तेवढी जाणीव पाहिजे की आपल्याला लहान मुलापासून माहिती आहे, सुशिक्षितांना माहिती आहे, जे शाळेत गेले नाही अडाणी त्यांना माहिती आहे की झाडाचे काय फायदे आहेत। तर मी काय ते बोलण्याची आवश्यकता नाही। तर आपल्याला सुजलाम आणि निरोगी आणि चांगलं आयुष्य पाहिजे असेल तर ह्या मृदावर म्हणजे पृथ्वीवर जमिनीवरती झाडाचं तितकंच महत्त्व आहे। तर त्या उद्देशाने बरेच ठिकाणी कार्यक्रम होत असतात आणि महापारेषण बोईसरने हा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याबद्दल मला फार अभिमान आहे। आणि आमचंही जे प्रकल्प कल्याण आहे तेही आता उपक्रम राबवणार आहेत। आताच म्हणजे डहाणू भागामध्ये साहेबाई कबूल केलेलं आहे की शेतकऱ्याच्या घरामध्ये आणि जी ग्रामपंचायत आहेत, शाळा आहेत, तिथे आपण लवकरात लवकर 8-15 दिवसामध्ये झाडं लावणार आहेत। आणि जसं अधिकारी साहेबाई जो मेडिकल कॅम्प राबवला तसे 5 कॅम्प राबवणार आहेत। तर आमचे नांदुरकर साहेब ही मला 3 कॅम्प बद्दल बोललेले आहेत, एक जव्हार, एक महालक्ष्मी गडाच्या पायथ्याशी आणि एक आंबेसरी गावाच्या लगत, एक पालघर। तर असे उपक्रम आपले महापारेषण राबवत आहेत। तर आज जसं तुमचं सहकार्य आहे तसंच प्रत्येक कार्यक्रमामध्ये हौशी आणि मौजेने सहभाग घेतला पाहिजे, तरच आपण सुजलाम सुफलाम राहू। एवढं बोलून अधिकारी साहेब 2 शब्द बोलावे असं मी त्यांना विनंती करतो। या अधिकारी साहेब। काय नाही, सगळ्यांना झाडाचं महत्व कळालेलंच आहे म्हणून सगळे एवढी उपस्थिती आहे। आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार। सगळे लोक आले, दुरून आले, वसईवरून आले, पालघर, वाडा, भावेघर, सगळ्या उपकेंद्रातून आले, नालासोपारा, म्हणजे सबस्टेशनची नावं घ्यायची गरज नाही, सगळे लोक आले। त्याच्यामुळे सगळ्यांना जाणीव आहेच। आणि दरवर्षी आपण हा कार्यक्रम करूया, अधिक नियोजन करूया आणि सर्वांचा याच्यामध्ये सहभाग असेल की म्हणजे पाऊस पडायला आला, जून महिना आला की कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्या आणि झाडं, जशी यावेळेस थोडी आपल्याला झाडं कमी पडली असं वाटतंय, तर नेक्स्ट इयर अजून आपण उत्साहाने अधिक झाडं लावू आणि अधिक नियोजित पद्धतीने हा उपक्रम राबवू। ठीक आहे, पुन्हा एकदा झाडे लावा, पर्यावरणाचे। नमस्कार, संजय अधिकारी साहेब। नमस्कार मित्रांनो, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे नेहमीप्रमाणे महापारेषण ही प्रत्येक वर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करते। तरी ह्या वर्षी मामाचं गाव पांजरेपाडा इथे आपण सगळे जमलेले आहोत वृक्षारोपणासाठी आणि प्रत्येक वर्षी आपण असेच कार्यक्रम करत राहू। आम्ही राहो न राहो, पण येणारी पिढी ही आणि जो कर्मचारी पारेषणचा प्रत्येक वर्षी झाडांचा कार्यक्रम असाच आयोजित करून झाडे लावा, झाडे जगवा। आणि झाडे लावताना जो निसर्गाचा आनंद येतो तो वेगळाच असतो। कारण आम्ही कुठे लाईन खाली असलेली झाडे तोडतो, परंतु आम्ही त्याचा पुन्हा विचार करून आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही साजरा करतो आणि असेच करत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी ही सगळी रूपरेषा ठरवल्या आहेत असे संजय अधिकारी साहेब, कार्यकारी अभियंता अउदा सवसू बोईसर यांचं आगमन झालेलं आहे।
त्यांच्या हस्ते आज आपण पहिलं एक झाडाचं वृक्षारोपण करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपली झाडाला लागवड सुरुवात होणार आहे. तर पहिलं झाड आपण त्यांच्या हस्ते लावतोय, त्याकरता खोदाई सुरू आहे. तरी सर्वही आजूबाजूला एकत्र यावं. ही 6 बहुउपयोगी झाडं आहेत संत ऋषीप्रमाणे. आंबा, करंज, चिंच, वड, पिंपळ. तर त्याच्यामधलं हे करंजचं झाड अधिकारी साहेबांच्या हस्ते प्रथम लागवड होत आहे. हे पहिल्या झाडाची आपण लागवड करत. झाडे लावा, झाडे जगवा. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तर आपण ह्या वनामध्ये आज वृक्षाचं लागवड करायला आले आहेत. MSCB पारेषण कंपनी औदा बोईसर, सर्वांचे अभिनंदन, आभार. आणि हा जो तुमचा कार्यक्रम आहे त्याला आमचा प्रकल्प कल्याण ह्यांच्यातर्फे शुभेच्छा आमच्या साहेबाई दिलेल्या आहेत, नांदूरकर साहेबाई. धन्यवाद. जखमे साहेब आणि मॅडम आज वृक्षारोपण कार्यक्रमाला इथे हजर झालेले आहेत. आणि पहा, सर्वजण त्यांच्या वेलकमसाठी टाळ्या वाजवून स्वागत करत आहेत. राजेश दखने साहेब हे निवृत्त कार्यकारी अभियंता आहेत. त्यांनी 2016 पासून ही सुरुवात केलेली आहे वृक्ष लागवडीची. तर त्यामुळे साहेबांचे खूप खूप आभार. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये नुसते साहेबच नाही तर मॅडम ही सहभागी असायच्या आणि आज त्याही आल्यात. तर आम्हाला मॅडमबद्दल ही कौतुक आणि आदर आहे. वेलकम सर, वेलकम मॅडम, सुस्वागतम. माननीय दखने यावर्षी पण यांनी झाडे लावलेले आहेत. ते प्रत्येक वर्षी झाडे लावतात. यावर्षी मोठा प्रतिसाद आम्हाला बघायला भेटला त्यांचा. त्यांनी